अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरनं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही सुद्धा आता संशय व्यक्त केलेला आहे। ब्लॅक बॉक्सच्या मुद्द्यामुळे हा संशय आता आणखी वाढतोय असं सचिन सावंत म्हणतात। या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा सचिन सावंत यांनी केलेली आहे। याशिवाय राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीदरम्यान नेमकी काय भूमिका घ्यावी यावर पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा अंतिम असेल असं सुद्धा सचिन सावंतांनी स्पष्ट केलंय। माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी। सचिनजी, एकतर आज शिवजयंती आहे, काय नेमक्या भावना व्यक्त कराल? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आदर्श आहेत। त्यांनीच या देशाला खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली असावी अशाच तऱ्हेचं आमचं मत आहे। याचं कारण आहे की धर्मनिरपेक्ष राज्य कसं चालवावं, राजधर्म कसा असावा आणि जो स्वतःच्या वरती जे काही होणारे अन्याय असेल त्याच्या विरोधात संघर्ष कसा करावा। अजित पवार साहेब हे महाराष्ट्राचे मोठे नेते होतेच, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मृत्यू संदर्भात शंका कोण व्यक्त करतंय? त्यांचा परिवार तर करतोय। रोहित पवार देखील त्यांच्या परिवाराचेच एक भाग आहेत, परंतु त्याहीपेक्षा त्यांचा जो सत्तेमध्ये सामील असलेला पक्ष आहे, त्यांचा स्वतःचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ते देखील सीबीआय चौकशी मागणी करतात। याचा अर्थ राज्य सरकारवरती आणि गृह मंत्रालयावरती त्यांचा अविश्वास आहे। राज्याचं गृह मंत्रालय हे पूर्णपणे त्याच्यामध्ये कामचुकार तर आहेच किंवा त्याहीपेक्षा अधिक काहीतरी मोठी गोष्ट आहे ज्याच्यामुळे हा अविश्वास व्यक्त केला जातोय। त्यामुळे अतिशय चिंतेची बाब आहे ही की राज्यामध्ये सरकारमध्ये सामील असलेला पक्ष सीबीआय चौकशीची मागणी करतो। याचा अर्थ राज्याच्या गृह मंत्रालयावरती ते पूर्णपणे अविश्वास व्यक्त करतायत आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याच्या मुळाशी लवकरात लवकर गेलं पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे। खूप खूप धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मणियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।